नागपुर के यशोधरा नगर पुलिस को बड़ी सफलता मिली है। पुलिस ने चंद्रपुर के हत्या मामले में फरार चल रहे एक आरोपी को अवैध हथियार के साथ गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपी का नाम किशोर चानोरे बताया जा रहा है, जो नागपुर के वाठोड़ा इलाके का रहने वाला है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी नामदेव नगर गार्डन के पास मौजूद है। सूचना के आधार पर पुलिस टीम ने मौके पर छापा मारकर आरोपी को दबोच लिया। तलाशी के दौरान उसके पास से एक पिस्टल, 2 जिंदा कारतूस, एक बाइक और मोबाइल फोन बरामद किया गया है। जब्त किए गए सामान की कुल कीमत करीब 77,000 रुपए बताई जा रही है। आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और मामले की आगे की जांच जारी है। तपास पथकाकडील अधिकारी अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक आरोपी जो आहे तो संशयितरित्या नामदेव गार्डन गेट जवळ संशयितरित्या फिरत आहे। सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी नामे किशोर पुंडलिक चानोरे व 41 वर्ष, राहणार वाठोडा पवन शक्तीनगर वाठोडा याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एक OnePlus कंपनीचा मोबाईल, एक हिरो होंडा स्प्लेंडर गाडी असे एकूण 77,000चा मुद्देमाल भेटलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध आर्मॅक्ट कलम 325 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर आरोपीबाबत अधिक माहिती घेत असताना सदर आरोपी हा ऑगस्ट 2024 मध्ये चंद्रपूर येथे हाजी शेख याच्यावर जो गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता, सदर प्रकरणात ऑगस्ट 2024 पासून फरार असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस ठाणे चंद्रपूर येथे खुनाचा गुन्हा दाखल असून हा आरोपी त्या गुन्ह्यात फरार आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील PSI नागे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, सनी मतेल, भूषण तसेच PC पंकज पराटे यांनी केलेले आहे। आरोपीकडे त्यांनी सदरचे वेपन कुठून आणले होतं, ते वेपन स्वतःपाशी बाळगण्याचा त्याचा उद्देश काय होता याबाबत अधिक तपास चालू आहे। आरोपी 7 रोजी माननीय न्यायालयात हजर करून त्याचा अधिक पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे।